दीक्षाला औषध हे कशासाठी दिलं गेलं? तर नमस्कार मंडळी, मी प्रिया आपलं स्वागत करते माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तुम्हाला माहिती आहे मी नायगावला राहते, तर अचानक मला अंधेरीला जावं लागलं सकाळी सकाळी. आणि इथे मला मिस्टर पण आले होते माझ्यासोबत. तर मला आधीच्या दिवसाची आठवण आली होती की ऑफिसमध्ये मी पण असंच जायची गाडीवर बसून, मग गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायचं आणि मग निघायचं कोवळं ऊन खात खात ऑफिसला जायला. तर आधीचे दिवस हे मला आठवत होते. रस्त्यावर जाता जाता माझे जुन्या ऑफिसचे फ्रेंड्स पण दिसले, त्यांना पण जरा हाय बाय केला आणि मग पुढे निघाले. ऑफिस पण मला तिथून जवळच आहे, ऑफिसला सुद्धा लांबूनच बघितलं बाहेरून आणि मग निघाले. माझं काम वगैरे सर्व आवरलं आणि मग घरी आले. घरी येईपर्यंत मला 12-1 वाजले होते. नंतर आठवलं की मागच्या महिन्यामध्ये दीक्षाला पोलिओ पाजवायचा होता, तो माझा राहून गेला होता. तर सेकंड शुक्रवार पण आहे आणि दुसऱ्या शुक्रवारी आमच्या गणपतीच्या मंदिरामध्ये हे पोलिओ पाजायला येतात सिस्टर आमच्या. तर त्याच्यासाठीच आम्ही इथे आलो होतो. तिथे पोलिओ पाजले आणि थोडंसं तिला कळू लागलं म्हणून गणपतीच्या मंदिरातच गेली आणि तिथून साखर खाल्ली. मग मी घरी आली तर थोडीशी मला भूक लागली होती, तर मिस्टरांना सांगितलं काहीतरी मागवा. मग त्यांनी मला पिझ्झा मागून दिला आणि मग मी मस्त जरा पोटभर खाल्लं आणि 2-3 तास मस्त एक झोप काढली. कारण की उन्हामध्ये गेलं की मग डोकं दुखतं आणि मग डोकं दुखलं की मग बापरे अख्खा दिवस खराब. मस्तपैकी जरा पिझ्झावर ताव मारली. पिझ्झा खाल्ल्याच्या नंतर वाटलं यार नाही मागवायला पाहिजे होता, कारण की आपण जे बसून तिथे खातो दुकानामध्ये तोच एक भारी वाटतो. घरी आणल्यावर नुसतं थंड होतो ना, जरा पण चव लागत नाही. चला, असा गेला माझा आजचा दिवस. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.